अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने व्हाईट हाऊसकडे अतिरिक्त 16.6 लाख करोड्सची मागणी केलेली आहे आणि संरक्षण मंत्र्यांनी हा जो वाढीव निधी मागितला आहे त्याचं समर्थन केलं आहे. ते म्हणतात, जर देशाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा खर्च हा करावा लागतो. परंतु एवढं नक्की की या युद्धामध्ये अमेरिकेचा पैसा हा पाण्यासारखा खर्च होतो आहे आणि अमेरिकेतले करदाते, अमेरिकेतले सत्ताधारी, विरोधक सगळेच याच्या विरोधात आहे. कारण यामुळे अमेरिकेलासुद्धा मोठा आर्थिक नुकसान हे सहन करावं लागतं आहे. तर या सगळ्या बाबीचं आपण विश्लेषण कसं करतो? तर आज अमेरिका जी लढाई लढतं आहे याच्याकरता जी अतिरिक्त जी मागणी मागलेली आहे याचं कारण काय आहे? कारण खर्च प्रचंड आहे. खर्च कशावरती होतो? खर्च ॲम्युनिशनवरती होतो. मिसाईल फायर केलं 1,000 कोटीचं, तो जो खर्च होतो. ड्रोन पाठवलं, पडलं ते, त्याचा खर्च येतो. विमानं आपण तैनात करतो, त्याचा खर्च येतो. याच्याशिवाय सर्वात जो जास्त मोठा खर्च आहे तो म्हणजे अमेरिकन नौदलाचा प्रचंड युद्धनौका, एअरक्राफ्ट कॅरियर्स तिथे तैनात केलेले आहेत आणि त्यांना तैनात करण्याकरता रोजचा 100 कोटी एवढा खर्च असतो. तर त्याच्यामुळे तैनाती सैन्याची याचा खर्च होतो. याच्याशिवाय जे नुकसान होतं आहे अमेरिकेच्या बेसेसचं, त्याला रिपेअर करण्याकरता खर्च लागेल. तर म्हणजे या युद्धामध्ये 1 ते 2 कोटी रुपये, 1 ते 2 अब्ज डॉलर्स रोज खर्च होत आहेत आणि आजचा 20वा दिवस आहे आणि अजूनसुद्धा हे क्लिअर नाही आहे की हे युद्ध केव्हा संपणार आहे. अर्थात अमेरिकेचे संरक्षण मंत्री, ज्यांना सेक्रेटरी ऑफ वॉर म्हटलं जातं, त्यांनी याचं समर्थन केलेलं आहे. ते म्हणतात की वाईट माणसांना मारण्याकरता आपल्याला हा पैसा खर्च करावा लागतो. परंतु हा जो कर्जाचा डोंगर अमेरिकेवरती आहे तो जवळजवळ अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज हे $39 ट्रिलियन वरती गेलेलं आहे आणि याच्यामुळे इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढण्याची शक्यता आहे. तर याच्यामुळे जो विरोध आहे अंतर्गत तो 2-3 ठिकाणनं येतो. नंबर 1, जे करदाते आहेत त्यांना याच्याविषयी राग येतो आहे, कारण आमचा पैसा तुम्ही अमेरिकेच्या बाहेर जाऊन का खर्च करता आहात? पैसा जो शिक्षणावरती व्हायला पाहिजे, पैसा जो सोशल बेनिफिट्सवरती व्हायला पाहिजे, तो तिथे न करता तुम्ही युद्धावरती का पैसा खर्च करतात असं विचारलं जात आहे. आणि केवळ 25% नागरिक हे युद्धाच्या बाजूनी आहे. 75% अमेरिकन नागरिकांना आज युद्ध नको आहे. दुसरे, राजकीय विरोध. राजकीय विरोधामध्ये डेमोक्रॅट्ससुद्धा विरोध करत आहेत आणि रिपब्लिकन पार्टी जी डोनाल्ड ट्रम्प यांची आहे त्यांचा पण विरोध आहे की एवढा अवाढव्य खर्च आपण हा का करतो आहे. आणि आता अमेरिकेमध्ये मिडटर्म इलेक्शन्स आहे नोव्हेंबरमध्ये, तर त्यावेळेला या सगळ्याचा जो खर्च जो होतो आहे त्याचा मोठा परिणाम अमेरिकेच्या राजकारणावरती होणार आहे. आता याचं अजून एक विश्लेषण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे एक चक्रमा शब्द वापरणं बरोबर होणार नाही, परंतु असे गृहस्थ आहेत की जे मनात येतं ते करतात. त्यांना वाटत होतं की मी काही पण करू शकीन आणि त्यांचा ज्यावेळेला ते सत्तेमध्ये आलं तर त्यावेळेस त्यांचा मुख्य उद्देश होता की मेक अमेरिका ग्रेट अगेन. त्यांनी टॅरिफ वाढवलं, खर्च हे केलं आणि अमेरिकेमध्ये इंडस्ट्री सुरू व्हावी, अमेरिकेचं इकॉनॉमिक रेट ऑफ ग्रोथ वाढावा, हा त्यांचा उद्देश होता. परंतु आता त्यांनी जे युद्ध सुरू केलेली आहे तर याच्यामुळे अमेरिकेचा अर्थव्यवस्थेवरती भयंकर ताण पडतो आहे. यामुळे अमेरिकेची कुठलाही विकास वाढत नाही आहे. उलटा सगळा खर्च जो आहे तो अमेरिकेवरती पडतो आहे. हे सर्वात मोठं राग आहे अमेरिकेच्या लोकांना आणि याच्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्पनी कालच एक बातमी दिली होती की युद्ध हे लवकर संपेल. आता जी टार्गेट्स आम्हाला फायर करायची होती संपलेली आहे. म्हणजे ते आता दाखवायचा प्रयत्न करत आहेत की युद्ध संपेल. तर थोडक्यात या अवाढव्य खर्चामुळे, अमेरिकेच्या लोकांच्या दबावामुळे हे युद्ध लवकर संपण्याची शक्यता निर्माण झाली.